नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमधून आपलं स्वागत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात आता 20 दिवसापेक्षा अधिक दिवस होत आहेत. तरी अपघाताचं गूढ अजून कायम आहे की नेमकं काय झालं की अपघात झाला. ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्यातून संशय वाढतो आहे. विमान अपघाताच्या राखेतून आता संशयाचे धूर निघू लागले आहेत. म्हणजे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांनी तपास यंत्रणांची झोप उडवली आहे. झेड+ सुरक्षा असलेल्या अजित पवारांसाठी मोडकळीस आलेलं विमान वापरलं गेलं का? खूप प्रश्न आहेत. रोहित पवारांनी आज पत्रपरिषद घेऊन उपस्थित केलेले प्रश्न हे गौप्यस्फोटा पलीकडे आहेत. रोहित पवार म्हणतात की हा केवळ योगायोग नव्हे तर हा सुनियोजित घातपात असू शकतो. रोहित पवारांनी 10 संशयास्पद प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा पहिला प्रश्न आहे, ब्लॅक बॉक्स. विमानातील साधे कागद केबल्स जळायला नाहीत, पण ब्लॅक बॉक्स कसा काय जळाला असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार म्हणतात 1100 अंश सेल्सिअस एवढं तापमान हा ब्लॅक बॉक्स सहन करू शकतो. ब्लॅक बॉक्स नष्ट होणं, जळणं हे अशक्य आहे. मग या अपघातात ब्लॅक बॉक्स कसा काय जळाला? पुरावा नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा पवारांना संशय आहे. दुसरी गोष्ट पवार म्हणतात, विमा, इन्शुरन्स. ज्या विमानाची किंमत केवळ 10 कोटी रुपये होती त्याचा 200 कोटी रुपयाचा विमा का काढण्यात आला होता? ही रक्कम कोणाला मिळणार होती? विम्याच्या पैशांसाठी हा जीव घेणा खेळला गेला का? असा प्रश्न रोहित पवार विचारत आहेत. विमानाची वॉरंटी संपायला केवळ 85 तास उरले होते. म्हणजे या विमानाची वॉरंटी फक्त 85 तास होती. म्हणजे एक्सपायरी जवळ आली होती. एक्सपायरी पिरियड जवळ आले असताना त्या विमानातून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास का नियोजित केला गेला? विमान जर एवढं भंगार होतं तर त्या भंगार विमानातून अजितदादांसाठी का ते निवडलं गेलं? दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुंबईतून बारामतीला विमान जाणार होतं. थोड्या अंतराचा हा प्रवास होता. त्यासाठी विमानात आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल इंधन भरलं असाही आरोप त्यांनी केला आहे. अपघातानंतर जो स्फोट होणार त्या स्फोटाची तीव्रता वाढावी यासाठी हे जास्तीचं इंधन भरलं होतं का असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अपघाताच्या वेळी विमानाचा ताबा कोणाकडे होता? एका कंपनीचा परवाना असताना दुसऱ्या कंपनीचे विमान चालवणारे पायलट सुमित कपूर आणि चक्क कॉकपिटमध्ये बसलेला कार्लोस नावाचा एक व्हेनेझुएलाचा नागरिक, हे सर्व नियमांचं उल्लंघन आहे. एका साध्या प्रवाशाला कॉकपिटमध्ये प्रवेश कसा मिळाला असा प्रश्न त्यांनी केला आहे. एकूणच या अजितदादांच्या या अपघाती मृत्यूचं गूढ दररोज वाढत चाललेलं आहे. आता यातून CID तपास करतायत, DGCA म्हणजे नागरी उड्डयन मंत्रालय तपास करतायत,
पण कोणाचे अहवाल अजून आलेले नाही, की प्राथमिक अहवालसुद्धा आलेले नाही. पण रोहित पवार म्हणतात की तांत्रिक बाबी आणि समोर आलेले नवीन व्हिडिओ पाहिले तर हे विमान मुद्दाम जमिनीवर आदळले असावे, विमान मुद्दाम जमिनीवर आदळले असावे असं म्हणतायत रोहित पवार. एकूणच सारं गूढ आहे, संशयाचा धूर चालू आहे. त्यात तपासातून आता सीबीआय चौकशी तर सुरू आहे. म्हणजे राज्याने वरती विनंती केली की या अपघाताची सीबीआय चौकशी करा. ती चौकशी अजून जाहीर व्हायची आहे, पण जेव्हा केव्हा ती जाहीर होईल त्यातून तरी काही हाताला लागेल का? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.